चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहितीच आहे की उद्या सोमवती अमावस्या आलेली आहे, म्हणजे 30 डिसेंबरला. तर सोमवती अमावस्येला तसं पाहायला गेलं तर आपण भरपूर असे उपाय तोडगे करत असतो. पितरांची सेवा, त्यांच्या नावाने दान धर्म देखील करत असतो. पण सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे देखील खूप महत्त्व आहे. हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरही प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला सोमवती अमावस्येला म्हणजे उद्या 30 डिसेंबरला सोमवारी आपण असे काही 5 दिवे लावायचे आहेत घरामध्ये, की जेणेकरून आपली पितरही प्रसन्न होतील आपल्यावरती, त्यांचा शुभ आशीर्वाद पण मिळेल आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होऊन अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल. तर नक्कीच ते 5 दिवे कुठे लावायचे आहेत, योग्य वेळ कोणती आहे, याबद्दल आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, यंदा सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला आहे, ज्याला पौष अमावस्या असंही म्हटलं जातं आणि मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्या म्हणून पण ही अमावस्या प्रसिद्ध आहे. ही 2024 सालची शेवटची अमावस्या देखील मानली गेली आहे. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे. यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते असा समज आहे. पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी पण सोमवती अमावस्ये दिवशी दिवा लावण्याचे खूप महत्त्व देखील आहे. हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते, ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते आणि अखंड लक्ष्मी देखील नांदत असते. सोमवती अमावस्येला कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावायचे आहेत आणि दिवा लावण्याचा शुभ काळ कोणता, हे आता आपण जाणून घेऊयात. तर आपल्याला उद्या सोमवती अमावस्येला जो दिवा लावायचे आहेत किंवा दिवे लावायचे आहेत घरामध्ये, ते आपल्याला संध्याकाळी आपण ज्यावेळेस घरामध्ये दिवाबत्ती करतो त्यानंतर आपल्याला हे दिवे 5 दिवे घरामध्ये त्या दिशेला लावायचे आहेत आणि त्याचं महत्त्व देखील तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रथम आपण जो दिवा लावणार आहोत उद्या, तो म्हणजे मुख्य दरवाजा बाहेर, म्हणजेच आपला प्रवेशद्वार जो आहे त्याच्या बाहेर. सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल. दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल आणि सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावायचा आहे असं तुम्हाला सांगितलं गेलं आहे. त्यामुळे पहिला दिवा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला लावायचा आहे आणि तोही तुपाचा लावायचा आहे. त्यानंतर दुसरा दिवा जो आपल्याला लावायचा आहे तो म्हणजेच घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा कसा लावावा हे आपणास माहितीच असेल. आता भरपूर व्हिडिओज त्याच्यावरती आलेले आहेतच. आपल्याला दक्षिण दिशेला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा असतो. तर सोमवती अमावस्येनिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात म्हणजेच ते वरती परत जात असतात, त्यांच्या मार्गक्रमण करत असतात, तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो. त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. कारण की पूर्वीपासून अशी मान्यता आहे की अमावस्ये दिवशी पूर्वज हे आपल्या घराच्या जवळच किंवा घरामध्ये आपल्या सूक्ष्म रूपामध्ये त्यांचा प्रवेश होतो सकाळी सकाळी अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून, आणि अमावस्या तिथी संपण्याच्या वेळेस ते त्यांचे मार्गावरती मार्गक्रमण करत असतात आणि त्यांना जाण्यासाठी योग्य दिशा, योग्य मार्ग मिळावा, त्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा असतो. यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देखील आपल्याला देत असतात. त्यानंतर तिसरा दिवा जो लावायचा आहे तो म्हणजेच आपल्या घरामध्ये जर तुमच्या पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो असतील, गेलेल्या व्यक्तींचे फोटो असतील, तर नक्कीच अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात, ही तर तुम्हाला माहितीच आहे, आणि आपल्या वंशजांकडून तर्पण, पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात असे मानले जाते. हे सर्व सोमवती अमावस्येला केले तर खूप चांगले ठरते. म्हणजेच आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अमावस्या तिथी आली की आपण आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, हवन, दान धर्म हे केलंच पाहिजे. आणि हे पाहण्यासाठीच म्हणजे ते आपले जे आपण म्हणजे आपले कुटुंब जे आहेत ते आपल्यासाठी हे सगळ्या गोष्टी करतात की नाही, हे त्याच्यामध्ये जास्त त्यांची अपेक्षा असते पितरांची, आणि हे पाहण्यासाठीच ते पृथ्वीवर येत असतात अमावस्येच्या दिवशी. तर याचप्रमाणे जिथे तुमच्या पूर्वजांची घरामध्ये चित्रे ठेवली आहेत किंवा फोटो आहेत, अशा घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे. मोहरी किंवा तिळाच्या तेलानेही हा दिवा तुम्ही लावू शकता. त्यानंतर
चौथा दिवा जो लावायचा आहे तो म्हणजेच पिंपळाच्या झाडाजवळ. पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असं म्हणतात. अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आपली इच्छा असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. असे केल्याने तुमची दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवांची कृपा देखील प्राप्त होईल. त्यानंतर पाचवा दिवा जो लावायचा आहे तो म्हणजेच आपल्या घराच्या ईशान्य दिशेला. सोमवती अमावस्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो. तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल. देवी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि कधीही पैसे चणचण देखील तुम्हाला भासणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला घरामध्ये कुठल्या दिशेला 5 दिशेनं आपल्याला कोणते दिवे लावायचे आहेत ते आणि त्याचं महत्त्व देखील तुम्हाला कळालं असेलच. तर सोमवती अमावस्येचा मुहूर्त देखील काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर सोमवती अमावस्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. दिवा हा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवत असतो. सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी 5:34 वाजून म्हणजेच 5:34 होईल आणि सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो. या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा तुम्ही लावू शकता असं मानलं गेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी वेळ पण सांगितली आहे की तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला हे 5 दिवे कधी लावायचे आहेत. संध्याकाळी 5:34 प्रदोष काळामध्ये तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत हे दिवे लावू शकता. तर अशा प्रकारे उद्या सोमवती अमावस्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या आहे. त्यामुळे विशेष महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही अमावस्या जी आहे शेवटची वर्षातली ती सोमवारी आलेली आहे. त्याच्यामुळे खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे ह्या अमावस्येला. या दिवशी होईल तेवढं जास्तीचं पितरांच्या नावाने श्राद्ध हवन तर्पण तर कराच, पण हे 5 दिवे लावायला देखील तुम्ही विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.